माझ्याशी तुम्ही या पद्धतीने बोलायचं नाही। अहो तुमच्याशी कोणी लग्न करायला तयार नव्हतं, त्या परिस्थितीत मी लग्न केलंय तुमच्याशी। विचारला? या गरिबीत संसार केलाय मी आणि आपल्या मुलींना चांगली शिकवण दिली आहे मी। माझ्या आईपणावर संशय घेताय तुम्ही? हे बघा, तुम्ही जर माझ्याशी असं वागलात ना तर काय हं? तर काय घर सोडून जाणार आहेस? अगं खुशाल जा। तुझ्या या पोकळ धमक्यांना ना मी अजिबात घाबरत नाहीये। जा, जायचं ना जा। अगं जगात कुठेही जा, पण जिकडे जाशील ना तारणीच्या वाट्याला येणारं कुठलंही सुख तू तिला मिळून देणार नाहीयेस। आणि आयुष्यभर तुला हेच हवंय, आयुष्यभर तू हेच करत आलीयस। म्हणून तिच्या वाट्याला आनंदाचे कधी 2 क्षण सुद्धा तू येऊ दिले नाहीयेस। तिचे सगळे हक्क काढून तुम्ही नमा निशाने काव्याला देत आलात आणि तू आणि निशी तुमच्या दोघांच्या हातून काही राहिलं तर ती मालती आहेच मागे। तारणी इथे असताना सगळं मुकाट्याने सहन करत आली आहे। अगं तिच्यासाठी दिवाळीला एक जोडी कपडा आणला ना तरी तो काढून तू निशीला घालायचीस। तिच्या ताटातला घास काढून निशीला भरवायला सुद्धा तू कमी केलं नाहीयेस। मला वाटलं होतं ती सासरी गेल्यावर तरी तुमच्या या त्रासातून तिची सुटका होईल, पण नाहीच। अरे माझ्या तारणीच्या मागे तुम्ही दोघी का म्हणून लागलात? काय वाईट केलं तिने कोणाचं? अहो काय झालंय तुम्हाला? याआधी कधी या विषयावर बोलला नाही तुम्ही? हो, कारण आज माझे डोळे उघडलेत। हे मी 15 वर्षांपूर्वीच करायला हवं होतं, पण आता नाही। तारणीला पुन्हा त्रास दिलात ना तरी याद राखा, मी स्वतः घराबाहेर काढून तुला आणि निशीला सुद्धा सासरून इकडे घेऊन येईन परत। हे बघा, पुरे झाला, खूप झालं आता हे। मी घर सोडून निघून जाईन। भरू सामान देऊ का? भरून सामान भरून देऊ का सामान सगळं तुला पटकन? रेखा अजूनही तुझ्या लक्षात येत नाही तू काय केलंस ते? हे बघ, तू काही केलंस ना तरी तारणीच्या नशिबात जे आहे ना ते तिला मिळणारच आहे। अगं शेवटी आपण दोघंच एकमेकांसाठी राहणार आहोत। अगं मीच सांभाळणार आहे तुला, कोणी येणार नाहीये तुझी काळजी घ्यायला। त्यामुळे तू हे जितक्या लवकर बंद करशील ना तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे। तू आणि निशी तारणीच्या वाट्याला पुन्हा गेलात ना तर याद राखा। आठवा, अरे काय झालं? केवढ्या मोठा आवाज येतोय तुझा? सासूबाई बघा ना कसे वागतायत। कुठला चांगला नवरा घरच्या लक्ष्मीशी असा ओरडून बोलतो? मी खरंच काही नाही केलंय हो आई। एक मिनिट, जरा मला चिमटा घेतेस का? चिमटा घेतेस? चिमटा? ऐक अगं, नाही नाही, मी स्वप्नात नाहीये, पण मला एक कळत नाहीये, हे ताटाखालचं मांजर वर कधी आलं? अगं आई तुला माहित नाहीये ही आणि निशी काय करतायत ते? तारणीला खांडेकरांच्या घरात त्रास कसा द्यायचा याचा कट रचतायत दोघी। सगळ्या मर्यादा ओलांडल्या त्या दोघींनी आणि तारणी बिचारी सगळं मुकाटपणे सहन करते आणि म्हणून या दोघी कशाही वागतायत तिच्याशी आणि हे मला अजिबात आवडलेलं नाहीये। अहो सासूबाई, त्यांना ओरडायचं सोडून दृष्टा कसली काढताय त्यांची? मी काही केलेलं नाहीये। गप्पा बाईस। हे बघ, नवऱ्यानं बायकोवर ओरडणं किंवा तिच्यावर हुकूम गाजवणं या मताची मी नाहीये, पण आजवर तारणी बरोबर तू जे वागली आहेस ना ते चुकीचंच होतं आणि तुझी चूक तुला दाखवून देणं गरजेचं होतं। उशिरा का होईना माधवच्या लक्षात आलं, खूप झालं। माधव, आज 2 गोष्टींबद्दल मला तुझा खूप अभिमान वाटतोय। पहिल्यांदा तू रेखाची चूक तिला दाखवून दिलीस आणि दुसरी, तारणीची बाजू घेऊन तिच्या पाठीशी उभा राहिलास। मग मी काय करू आई? नाही म्हणजे मला हे सगळं बोलताना आनंद होत नाहीये ग, पण तारणी या घरात असताना तिच्यावर सतत अन्याय होत आलाय। एक बाप म्हणून मी तो कधी थांबवू शकलो नाही। ही अपराधीपणाची भावना मनातून जातच नाहीये ग। त्या बिचारीला ती सासरी गेल्यावर सुद्धा ह्या दोघी सुखानं जगू देत नाहीये। एक बाप म्हणून मी आधीच फार कमी पडलोय ग, पण यापुढे मी तिच्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही। तू केलंस ते योग्यच केलंस बाळा। झालं ह्यांचं सुरू, सारखं आपलं तारिणी तारिणी तारिणी। करणार,
करणार. कारण आजवर तारिणीनं या घरासाठी जे काही केलंय ना, त्यासाठी आपल्या घरातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन जरी ते पांग फेडायचे म्हटले ना, तरी ते फिटले जाणार नाहीयेत. आणि रेखा, माधवनी तुला जे काही सांगितलं ते चांगलं समजलं असेल असं मला वाटतंय. तू जर तारिणीला त्या घरात त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, तर तसाच त्रास तुला या घरात देण्यात येईल, हे लक्षात ठेवायचं. हं? शांत हो आणि असाच धीट राहा. बॉस, मिस्टर खांडेकरांकडून हवी तशी माहिती नाही मिळाली. पण एक गोष्ट नक्की, जेव्हा मिस्टर खांडेकर न्यूज चॅनल चालवत होते तेव्हाच JPCची न्यूज बाहेर आली आहे. म्हणजे त्यांच्याकडे याबद्दलची माहिती असणार आहे, पण आपण त्यांना डायरेक्ट प्रश्न नाही विचारू शकत. कारण आपण जर या कॉन्फिडेन्शियल डेटाबद्दल विचारलं तर त्यांना आपल्यावर संशय येणार. केदार, मला आणखी एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे तुझ्याशी, निशीबद्दल. बोल ना. केदार, काहीतरी गडबड आहे. मला तिच्यावर डाऊट येतोय. म्हणजे तिचं वागणं आणि तिचं प्रेग्नंट असणं मॅच नाही होते. आज तिच्या खोलीत गेलेले असताना मला डिंकाच्या लाडवांचा डबा सापडला, संपलेला. तू सांगून सुद्धा ती डिंकाचे लाडू खातीये. आणि ती प्रेग्नंट आहे हे ती घरात कुणालाच का सांगत नाहीये. उलट ही गोष्ट जर घरच्यांना कळली तर त्यांना खूप आनंदच होणार आहे अरे या सगळ्याचा. बरं, इतक्या दिवसात ती एकदाही डॉक्टरकडे गेलेली नाहीये. कारण मी तिच्या खोलीत गेलेले असताना मला एक साधी गोळीही दिसली नाही. अरे, प्रेग्नंट बाईला सगळ्या प्रकारचे पोषण मिळावेत यासाठी डॉक्टर खूप गोळ्या देतात. मल्टीविटॅमिन्सच्या गोळ्या देतात, आयर्नच्या गोळ्या देतात. यातलं काहीच दिसलं नाही मला. बरं, हे डिंकाचे लाडू खाणं, रात्रीची जागरणं, बाहेर फिरणं, वेडवाकडं वागणं, हे सगळं तिचं चालूच आहे. तर मला डाऊट येतोय. मला असं वाटतंय की निशी कदाचित प्रेग्नंट नाहीये. ती माझ्याशी खोटं बोलतेय. तुला खरंच असं वाटतंय? मग एकदा बोलायचं का तिच्याशी? नाही, इतक्या सहजासहजी ती आपल्याला सांगणारच नाही. खरं काय हे शोधून काढण्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. ब्रिलियंट यार, कमाल आयडिया ही. आता जे सत्य आहे ते स्वतः निशीच्या तोंडून बाहेर येईल.